तर आजचा दिवस होता रविवारचा आणि पौर्णिमेचा. त्या दिवशी आमचा उपवास होता. मैत्रीण आणि मी दुपारी जाणार होती एका कामासाठी, पण त्याआधी देवपूजा झाली, कुलस्वामिनीची कुंकुमार्चनची सेवा झाली, ओटी भरणं झालं. त्यानंतर मला पाठ करायचा होता दुर्गा सप्तशती. मात्र हे सुद्धा महत्त्वाचं होतं म्हणून मी संध्याकाळी पाठ करेल आणि आधी देऊळ बंद 2 हा बघायला गेली होती. खूप सुंदर असा चित्रपट आहे आणि तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा असं सांगेल. आणि तुम्हाला सांगेल या चित्रपटातून खूप संदेश जो असतो समाजातला तो सुंदर देण्यात आलेला आहे की माणसात देव बघा. आपले शेतकरी बांधव जे असतात, आपले आईवडील पण शेतकरी होते आणि त्यांना जाणून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. खूप सुंदर असा चित्रपट आहे. खूप सुंदर अशी पार्श्वभूमी जी आहे स्वामींची स्वीकारलेली आहे आणि जे रूप महाराजांचं होतं ते बघून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक स्वामी भक्तांचं घडत असतं. खूप सुंदर असा चित्रपट होता. त्यामधून खूप काही शिकायला देखील मिळालं आणि आतुरता खूप होती की देऊळ बंद भाग 2 जो असता तो बघायचा होता. तसेच आपला भाग 3 सुद्धा येणार आहे. त्यामध्ये जो पहिला चित्रपट होता राघव शास्त्रींचा, त्यांनी सहभाग घेतलेला होता. आता तिसऱ्यामध्ये पण त्यांचा सहभाग राहील. नक्कीच आपण त्या चित्रपटाची सुद्धा वाट बघू. पण हा चित्रपट जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. खूप सुंदर असं काम आहे समाजासाठी आणि आपले कर्म चांगले ठेवले तर नक्कीच भगवंत आपल्याला भेटतात.